आज एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने प्रेस कॉन्फ्रेंस की और मीडिया से बातचीत की। इस समय जयंत पाटिल ने कहा कि यह सरकार दोबारा सत्ता में बैठने के लायक नहीं है। लोकसभा चुनाव में जनता ने यह संदेश दे दिया है, इसलिए यह महागठबंधन सरकार बहुत डरी हुई है। वे आगामी विधानसभा चुनाव टालने की कोशिश भी कर रहे हैं, इसलिए विधानसभा चुनाव 1 महीने के लिए टाले जा सकते हैं। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात जनजागरण करण्याचा आम्ही ठरवलेला आहे। महाराष्ट्र सरकार आणि त्यांच्या नीतीने राज्य कसं अधोगतीला जायला लागलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने प्रशासन चाललेलं आहे, राज्यातली न्याय कायदा व सुव्यवस्था कशी ढासळलेली आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातातला रोजगार कसा हिसकावून घेण्याचं काम शेजारची राज्य करतायत आणि राज्यकर्ते स्तब्ध बसलेले आहेत। या सगळ्यांच्या बाबतीत गेले काही दिवस विशेषतः सध्याचं युतीचं सरकार आल्यापासून बराच अधोगतीकडे महाराष्ट्र राज्य गेलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रात महायुतीचे काळे कारनामे घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा बहुजन समाजाला अपेक्षित असणारं रयतेचं राज्य महाराष्ट्रात निर्माण करण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे। आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या पायवाटेनं त्यांच्या आदर्शाने महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा चालवण्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जाणार आहोत। अगदी अलीकडेच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधी तीव्र नापसंती व्यक्त केली। 48 पैकी 31 जागांवर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचा महाराष्ट्रात पराभव महाराष्ट्रातल्या बहादूर जनतेने करून दाखवलेला आहे आणि महाराष्ट्रातनं यांना आपण घालवू शकतो हा आत्मविश्वास महाराष्ट्रातल्या जनतेत देखील आज निर्माण झाला आहे। भीतीपोटी महाराष्ट्र सरकार तिजोरी मोकळी करून पाहिजे त्या घोषणा करते, ज्या घोषणा या लोकांनाही पटत नाहीत अशा घोषणांपर्यंत महाराष्ट्र सरकार गेलेलं आहे आणि पुढचे 2-3 महिने हा प्रयत्न त्यांचा चालू होईल। माझी तर शंका अशी आहे की महाराष्ट्र सरकार थोडंसं घाबरलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना ऑक्टोबरमध्ये ड्यू असणारी निवडणूक नोव्हेंबरमध्ये घेण्याची बुद्धी व्हायला लागलेली आहे आणि त्यांना आणखीन वेळ मागून घेतायत ते आणि माझा असा अंदाज आहे की नोव्हेंबरच्या 15-20 तारखेच्या दरम्यानच हे निवडणूक घेऊ शकतील। त्याच्या आधी 3 महिन्यात ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्याचे जास्तीत जास्त पैसे वाटण्याचं काम तिजोरीतनं हे सरकार करेल। अशा सगळ्या या राज्य सरकारची घडी विस्कटवण्याचे अनेक कार्यक्रम राज्य सरकारच्याकडून केलेले आहेत। राज्य सरकारने केलेले भ्रष्टाचाराची अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर आम्ही राज्य आमचं आल्यानंतर आम्ही कसं आदर्शपणाने हे राज्य करू यासाठी महाराष्ट्रामध्ये 9 तारखेला शिवनेरी किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानावरून त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये शिवस्वराज्य यात्रा 2 ही यात्रा आम्ही सुरू करतोय। डॉक्टर अमोल कोल्हे आमचे प्रमुख प्रचारक आहेत आणि या 9 ऑगस्टला ही यात्रा सुरू करत असताना हा एक विशेष दिवस आहे की ज्या दिवशी चले जाओ चळवळीचा नारा हा ऑगस्ट क्रांती मैदानातून देण्यात आला महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर हा जागतिक आदिवासी दिवस पण आहे। त्यामुळे आम्ही हा 9 ऑगस्ट हा दिवस निवडलेला आहे।
या 9 ऑगस्टच्या दिवशी शिवस्वराज्य यात्रा सकाळी 9 वाजता शिवनेरीचा पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन शिवनेरीवर जाऊन आमचे सगळे नेते आल्यानंतर शिवनेरीतून जुन्नरच्या तिथून ही यात्रा सुरू होईल। या यात्रेचा मी आपल्याला माहिती देईन, पण त्याआधी या यात्रेचा एक लोगो आम्ही तयार केलेला आहे। या संबंधात तो आपल्याला सादर करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल।